नमस्कार, मी अर्चना आणि माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. अजून एक रेसिपी घेऊन आली आहे. चला बघू काय करते आज. थोडीशी हटके आहे बरं का. मूग डाळ रात्रभर भिजत घातली होती. सकाळी उठल्यावर पालक मायक्रोवेव्हला 5 मिनिटं शिजवून घेतला आहे आणि हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यातून पेस्ट करून घेणार आहे. ह्याच्यासोबत मी आलं आणि मिरचीचे 2 तुकडे घालून घेतले होते. हे सगळं बॅटर मी एका साईडला बाउलमध्ये काढून ठेवते आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालून घेते. याच्यामध्ये तुम्ही वाटलं तर जिरेसुद्धा घालू शकता. चवीला खूप छान लागतं. त्यानंतर एका बाउलमध्ये मी काढून घेतलं होतं मेयोनीज. मेयोनीजला छान फेटून घेतल्यावर त्यामध्ये घालून घेतले आहेत उकडलेले कॉर्न, त्याच्यावर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घेतलेत. हे सगळं मिश्रण मी एकत्र केलं आहे आणि आता मी हे सँडविच मेकरमध्ये बॅटर घालून घेते आहे. ते बॅटर घालायच्या आधी मी त्याच्यावर छान बटर लावून घेतलेलं आहे. हे बॅटर मी पूर्ण सँडविच मेकर भरून घेते आहे. त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे मेयोनीज आणि कॉर्नचं मिश्रण. हे सगळं थोडंसं स्टफिंग केल्यासारखं करून घेतो आहे आपण आणि त्याच्यावर घालून घेतलं भरपूर असं चीज. परत एकदा ह्याच्यावरून मी बॅटर घालून घेणार आहे आणि गॅसवर 5 ते 10 मिनटं छान खरपूस भाजून घेणार आहे. तुम्हाला लक्षात आलंच असेल, ब्रेडशिवाय सँडविच करते, ते सुद्धा मेयोनीज आणि कॉर्नचं. लहान मुलांनासुद्धा खूप आवडतं. कसं वाटलं सँडविच नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर बेल आयकॉन आणि सबस्क्राईब करा.